नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, लाडकी बहीण या योजनेचा जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तो आणखी लाडकी बहीण या त्यांच्या खात्यावरती पडला नाही, तर त्या संबंधीची सर्वात मोठी अपडेट आहे मित्रांनो। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तो हप्ता का तुमच्या अकाउंटमध्ये आला नाही आतापर्यंत, या संबंधीची महत्त्वाची अपडेट काय आणि सोबतच मित्रांनो या पुढचे हप्ते भेटणार आहे का, यामधून या योजनामधून जी लाडकी बहीण योजना आहे यामधून काही महिला वगळल्या आहे का, हे पण आपण संपूर्ण लाईव्ह प्रोसेस बघणार आहोत व त्या संबंधीच्या महत्त्वाच्या अपडेट बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। मित्रांनो, काही अपडेट आहे ते इथे बघू शकतात। लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार, याचे निकष काय बदलले आहे का, या संबंधीची काही महत्त्वाची अपडेट आहे ती आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे, ती आपण पुढे बघणार आहोत। इथे बघू शकता सध्याच्या घडीला राज्यात 2,47,00,000 महिला या योजनेसाठी पात्र आहेत। जुलैपासून 6 हप्ते भेटले आहेत, महिलांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। आता एप्रिलचा जो 7वा काहींचा 10वा हप्ता पण असू शकतो, तर एप्रिलचा महिना हा संपत आलेला आहे आणि आतापर्यंत ते खात्यावरती पैसे बघायला भेटले नाहीत। मित्रांनो, इथे बघू शकतात आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री जी लाडकी बहीण योजना आहे यावरती काय अपडेट दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा पुढचा हप्ता म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता केव्हा येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे। योजनेचे जे पैसे आहेत खात्यात जमा झाले की नाही हे तपासण्याकरिता अनेक महिला आहेत या बँकमध्ये रांगेत उभा आहेत मित्रांनो, तरी पण जो एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो आणखी पण त्यांच्या खात्यावरती पडलेला नाही दिसत। या अपडेटमध्ये मित्रांनो काही असं पण सांगितलेलं आहे, जुलै महिन्यापासून राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची जी कार्यविनंती आहे करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत मित्रांनो 2.5 लाखाचे जे उत्पन्न आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या महिला आहेत 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना जो 1500 रुपये महिन्याला दिले जात होते, या योजनेकरिता त्या अपात्र ठरलेल्या आहेत। या निकषामध्ये त्या निवडून आलेल्या आहेत। त्याच्यामुळे मित्रांनो सध्याच्या घडीला ज्या राज्यात 2,47,00,000 महिला आहेत या पात्र महिला राहणार आहेत। मित्रांनो, जुलै महिन्यापासून जे हप्ते येत होते तर एप्रिल अगोदरपर्यंत येत राहिले, पण एप्रिल जो महिना आहे त्या महिन्याचा हप्ता आणखी पण कोणत्याच महिलेच्या खात्यावरती बघायला भेटला नाही। या संबंधी सर्व महिलांना प्रश्न पडतो, लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्यामधला हप्ता हा कधी मिळणार आहे, कधीपर्यंत जो हप्ता आहे तो खात्यावरती बघायला भेटणार आहे। मित्रांनो, या संबंधीच्या अपडेटनुसार जो लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा 10वा हप्ता आहे व या पहिले काही भेटले आहेत व काही थकीत हप्ते आहेत, तर मित्रांनो तुम्हाला शेवट म्हणजे 30 एप्रिलपर्यंत हा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो। तर मित्रांनो, ज्या सर्व लाडक्या महिला आहेत महाराष्ट्रातील त्यांना तारीख दिली नसून 30 एप्रिलची वाट बघावी लागणार आहे। ही काही महत्त्वाची अपडेट आलेलं आहे मित्रांनो, आणि आदिती तटकरे यांनी या संबंधित ही जी अपडेट आहे ती देण्यात आलेलं आहे। ज्या लाडक्या बहीण आहेत त्यांचे 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे व त्यांचे खाते वरती जे पैसे आहेत मित्रांनो लाडकी बहिणीचे येण्यासाठी बंद झालेले आहेत, तर इथे प्रश्न एक पडलेला आहे, लाडकी बहीण योजनेचा जो निकष आहे तो बदलणार आहे का। या दरम्यान ज्या योजनेतील पात्र महिला आहेत यांची छाननी प्रक्रियेवेळेस विचारण्यात आलं होतं। आदित्य तटकरे म्हणाल्या, सुरुवातीपासून या योजने संदर्भात फार गैरसमज पसरवले जात आहेत। 2.5 लाखाचे उत्पन्न असलेल्या ज्या महिला आहेत हा लाभ मिळणार आहे आणि त्यांचं नाव ही काही लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयातूनच हे नमूद आहे असं काही मानण्यात आलेलं आहे। वेगवेगळ्या अफवा पसरत आहे, पण मित्रांनो आणखी कोणतीही अशी स्पष्ट माहिती सरकारकडून भेटलेली नाही जेणेकरून आपण ज्या महिला आहेत त्यांना अपात्र ठरवू। इथे बघू शकता ज्या महिला इतर सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत, जसे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत त्यांना जे 1500 रुपये मिळत आहे, त्यामुळे तसंही त्या लाडक्या बहिणींना पात्र नाहीत, कारण की त्यांना हे 1500 रुपये या योजनेतून भेटत आहे। नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत त्यांना 1000 रुपये मिळत आहे। मित्रांनो, अशा काही योजना चालू असतील तर त्यात प्लस मायनस करून जे 500 रुपये ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येत आहेत। आता काही मेसेज भरपूर ज्या महिला आहेत लाडक्या बहीण योजनेचा पहिले लाभ घेतो आहेत आणि त्यांच्या खात्यावरती संजय गांधी निराधार योजना किंवा आपले नमो शेतकरी योजनेचे पैसे पडत आहेत, त्यांना 500 रुपये हे देण्यात आलेले आहे असं आदित्य तटकरे या म्हणाल्या आहेत।
मित्रांनो, ही काही महत्त्वाची योजनेअंतर्गत अपडेट होती, ज्या पण महिला लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहे आणि जो एप्रिल महिन्याचा हप्त्याची वाट बघत आहे, तो तुम्हाला 30 तारखेपर्यंत वाट बघायची आहे. 30 तारखेपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे हे पडणार आहेत. ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.